नमस्कार. गुंतवणुकीचा विचार करताना आपण नेहमी काय बघतो? नंबर्स, बरोबर. पण फक्त आकडे पाहून गुंतवणूक करणं म्हणजे अर्धीच गोष्ट पाहण्यासारखं आहे. आज आपण आकड्यांच्या पलीकडे जाऊन कंपनीचं खरं रहस्य, तिची खरी ताकद कशी ओळखायची हे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. आता हा प्रश्न बघा, खूप महत्वाचा आहे. आपण अनेकदा पाहतो की ज्या कंपन्यांचे आकडे कागदावर एकदम भारी दिसतात ते अचानक अडचणीत येतात. पण असं का होतं? कधी विचार केलाय? याचं उत्तर एका अगदी साध्या गोष्टीत दडले. हे जे आकडे असतात, हा जो फायनान्शियल डेटा असतो, तो आपल्याला फक्त कंपनीचा भूतकाळ सांगतो. काल काय झालं, मागच्या वर्षी काय झालं, पण कंपनीचं भविष्य काय असेल हे मात्र ते सांगू शकत नाहीत. मग प्रश्न उरतो की कंपनीचं भविष्य ओळखायचं कसं? यासाठी आपल्याला एक वेगळा चष्मा लावावा लागतो. आणि तो चष्मा म्हणजेच गुणात्मक विश्लेषण, किंवा ज्याला आपण क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणतो. इथे संख्येपेक्षा कंपनीच्या गुणवत्तेला जास्त महत्त्व दिलं जातं. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे विश्लेषण अशा गोष्टी तपासतं ज्यांना आपण आकड्यांमध्ये मोजू शकत नाही. उदाहरणार्थ, ॲपलच्या फोनवर लोकांचा किती विश्वास आहे हे तुम्ही आकड्यात कसं मोजणार? किंवा टाटा ग्रुपचं नाव ऐकल्यावर जो एक विश्वास वाटतो, ती प्रतिष्ठा कशी मोजणार? हीच तर आहे ब्रँडची ताकद. आणि हेच समजून घेणं म्हणजे गुणात्मक विश्लेषण. या दोन विश्लेषणांमधला फरक समजून घ्यायला खूप सोपा आहे. बघा, क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे जे आकड्यांवर अवलंबून असतं ते विचारतं कंपनीने किती पैसे कमवले. पण आपला क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस काय विचारतं माहितीये? ते विचारतं, ठीक आहे, पैसे कमवले, पण ही कमाई किती टिकाऊ आहे आणि ती भविष्यात कशी टिकून राहील. फरक लक्षात आला ना? हा फरक आणखी स्पष्ट करूया. गुणात्मक विश्लेषण हे एखाद्या कलाकाराच्या नजरेसारखं आहे, सब्जेक्टिव्ह, जे भविष्याचा लांब पल्ला पाहतं. तर संख्यात्मक विश्लेषण हे शास्त्रज्ञाच्या आकड्यांसारखं आहे, ऑब्जेक्टिव्ह, जे फक्त आज आणि उद्याचा विचार करतं. खरं तर आपल्याला दोघांचीही गरज आहे, पण दोघांची जागा आणि कामं वेगवेगळी आहेत. ठीक आहे, मग हे गुणात्मक विश्लेषण करायचं तरी कसं? चला सुरुवात करूया. आणि याची सुरुवात होते कंपनीच्या इंजिनला समजून घेण्यापासून, म्हणजेच तिच्या बिझनेस मॉडेलपासून. हा सगळ्यात बेसिक पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की कंपनी प्रत्यक्षात पैसे कसे कमवते. म्हणजे कंपनी नक्की काय विकते, कोणाला विकते आणि त्यातून तिला नफा कसा मिळतो हे समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. बघा, जर एखादी कंपनी पैसे कसे कमवते हे आपल्याला सहज समजत नसेल तर समजून जा की त्यात काहीतरी गडबड असू शकते. एक मजबूत बिझनेस मॉडेल नेहमीच स्पष्ट आणि सोपं असतं. उदाहरणच घ्यायचं झालं तर नेटफ्लिक्स, सबस्क्रिप्शनवर आधारित महसूल, बरोबर. हा महसूल दर महिन्याला कार विकण्यापेक्षा जास्त स्थिर असतो आणि त्याचा अंदाज लावणं सोपं असतं. आता विचार करा की कंपनी एक मोठं जहाज आहे, तर तिचं नेतृत्व आणि प्रशासन म्हणजे काय? ते आहेत तिचं सुकाणू आणि तिचा कप्तान. आता जहाजाचे आकडे कितीही चांगले असले तरी जर कप्तानच योग्य नसेल तर ते जहाज भरकटणारच, नाही का? म्हणून इथे आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी तपासाव्या लागतात. पहिली, कंपनी चालवणारे लोक म्हणजे मॅनेजमेंट, ते हुशार आणि प्रामाणिक आहेत का? आणि दुसरी गोष्ट, कंपनी चालवण्याचे नियम म्हणजे गव्हर्नन्स, ते पारदर्शक आहेत का? या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. एक चांगली मॅनेजमेंट टीम फक्त रोजचा व्यवसाय चालवत नाही, ते त्याही पलीकडे जाऊन विचार करतात. जसं की कंपनीचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवला जातोय का? ते गुंतवणूकदारांशी प्रामाणिकपणे आणि उघडपणे बोलतात का? यासारखे प्रश्न त्यांच्या क्षमतेबद्दल आणि त्यांच्या चारित्र्याबद्दल खूप काही सांगून जातात. आणि हे महत्त्वाचं आहे कारण एक चांगली टीमच कंपनीला यशाच्या शिखरावर नेऊ शकते. आणि हो, काही धोक्याच्या सूचना म्हणजे रेड फ्लॅग्सकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण याच गोष्टी अशा समस्यांचे संकेत देतात जे कदाचित आकड्यांमध्ये लगेच दिसणार नाहीत. हे वाक्य बघा, उत्तम व्यवस्थापनामुळे चांगले व्यवसाय महान बनतात. यादच सगळं आलं. एक चांगला व्यवसाय उत्तम मॅनेजमेंटमुळेच ग्रेट बनतो. नेतृत्व हेच खरं इंधन आहे जे कंपनीला पुढे नेतं. चांगलं गव्हर्नन्स म्हणजे मजबूत प्रशासन हे कंपनीच्या नैतिक कंपाससारखं काम करतं. ते कंपनीला योग्य मार्गावर ठेवतं आणि त्यामुळे भविष्यातला धोका कमी होतो. चला, असं मानूया की कंपनीचं मॉडेल चांगलं आहे आणि नेतृत्वही उत्तम आहे. तरीसुद्धा एक मोठा धोका कायम असतो आणि तो म्हणजे कॉम्पिटिशन, म्हणजेच स्पर्धा. मग यशस्वी कंपन्या या स्पर्धेपासून स्वतःचं संरक्षण कसं करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे कंपनीचा स्पर्धात्मक फायदा, ज्याला इकॉनॉमिक मोट असंही म्हणतात. हे नाव खूप इंटरेस्टिंग आहे. मोठ म्हणजे खंदक. जसा जुन्या काळात किल्ल्याभोवतीचा खंदक शत्रूंना आत येण्यापासून रोखायचा, अगदी तसंच इकॉनॉमिक मोट स्पर्धकांना त्या कंपनीच्या बाजारात सहजपणे शिरण्यापासून रोखते.
एक प्रकारची अदृश्य संरक्षण भिंतच म्हणा ना. आणि या संरक्षण भिंती म्हणजे मोड्स वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात, जसं की ब्रँड व्हॅल्यू. आता कोकाकोलाचं नावच त्याची ताकद आहे, बरोबर? किंवा स्विचिंग कॉस्ट. विचार करा, एकदा आपण अँड्रॉइड किंवा ॲपल वापरायला लागलो की दुसऱ्या सिस्टमवर जाणं किती कठीण आणि त्रासदायक वाटतं. ज्या कंपनीकडे अशी एक किंवा अधिक मजबूत मोड्स असतात, ती कंपनी स्पर्धेत जास्त काळ टिकून राहते. तर आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? कंपनीचं बिझनेस मॉडेल समजून घेतलं, तिचं नेतृत्व तपासलं आणि तिची संरक्षण भिंत म्हणजे इकॉनॉमिक मोड शोधली. आता या सगळ्या तुकड्यांना एकत्र जोडून संपूर्ण चित्र पाहण्याची वेळ आली आहे. इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आकडे आणि गुणवत्ता हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत, किंवा एकाच कोड्याचे दोन भाग म्हणा. एक भाग सोडून तुम्ही चित्र पूर्ण करूच शकत नाही. सर्वोत्तम गुंतवणुकीचा निर्णय तेव्हाच होतो जेव्हा विज्ञान आणि कला म्हणजेच आकडे आणि गुणात्मक विश्लेषण एकत्र येतात. पण हो, एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. गुणात्मक विश्लेषण हे शेवटी सब्जेक्टिव्ह म्हणजे व्यक्तिनिष्ठ असू शकतं. म्हणूनच या विश्लेषणातून काढलेल्या प्रत्येक निष्कर्षाची पडताळणी नेहमी ठोस आकड्यांनी केलीच पाहिजे. दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण कोणत्याही कंपनीचा अभ्यास कराल तेव्हा फक्त तिचे आकडे पाहू नका. त्या आकड्यांच्या मागची गोष्ट काय आहे ती शोधण्याचा प्रयत्न करा. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आकडे फक्त भूतकाळ दाखवतात, पण गुणवत्ताच कंपनीचं भविष्य घडवते.